जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल आलेला आहे आणि तुम्ही पाहिलेल की ऐतिहासिक विजय आहे भारतीय जनता पार्टीच्या 8 जिल्हा परिषदा या ठिकाणी त्यांनी मिळवले आहेत आणि जवळपास 15 पंचायत समितीमध्ये म्हणजे 16 पैकी 15 पंचायत समितीमध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे. अर्थातच ऐतिहासिक विजय आणि या विजयाचे शिल्पकार सर्व नेते या ठिकाणी माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब असतील, जय म्हात्रे साहेब असतील, आमदार महेश बालदी असतील, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष या ठिकाणी अविनाश फुले असतील, पाटील देशमुख सर्व मंडळ आहेत. तर ह्या नेत्यांच्या एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळणार आहेत. खरं म्हणजे प्रभात पर्ववर सकाळपासून हा रिझल्ट लाईव्ह होता आणि मला वाटतं हे नेते मंडळी तरी कदाचित ते पाहत असतील असं मला थोडंफार वाटते. साहेब, विजयाचे शिल्पकार म्हणून आपण आपलं देखील नाव घेतलं जातं. या सर्व विजयाचं श्रेय कोणाला? विजयाचं या प्रीतम शेडिया विजयाचं श्रेय या तालुक्यातल्या जनतेला आहे की ज्या जनतेनं हा एक ऐतिहासिक विजय हा आम्हाला मिळवून दिला. विजयाचं श्रेय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, जे प्रत्येक कुठल्याही सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये ताकदीनं आमच्या सोबत सातत्यानं राहिलेले आहेत. या नेतेमंडळींनी जे केंद्रात काम केलंय, राज्यात काम केलंय, ते पोस्टमन सारख्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचवलंय आणि त्याची पोचपावती ही खऱ्या अर्थानं या जनतेनं, मतदारांनी ही आमच्या या सगळ्या उमेदवारांना विजयी करून दिलेली आहे. या सगळ्या मतदारांचा आभार, या सगळ्या नव्यानं निवडून आलेल्या आमच्या सगळ्या सहकार्यांचं अभिनंदन. बरं बालदी साहेब, खरं म्हणजे ऐतिहासिक विजय आहे. गेल्या अनेक वर्षापासून, किती वर्षापासून असा रिझल्ट लागलेला तुम्ही पाहिलेला, म्हणजे अगदी एक संपूर्ण कम्प्लीट क्लीन स्वाईप. राजकारणात आल्यापासून शेतकरी कामगार पक्ष कधी अस्ताला जाईल हे वाट बघणारे आम्ही होतो. जसं राम मंदिर अयोध्येत व्हावं, 370 कलम हटावं, तसंच शेतकरी कामगार पक्षाचा अस्त व्हावा असं वाटणारा दिवस होता. तो दिवस आज आला. पनवेलच्या पंचायत समितीमध्ये एकही सदस्य नाही, रायगड जिल्हा परिषदेत एकही सदस्य नाही आणि पनवेलच्या या सर्व आमच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांच्या भरोश्यावर आज 15 जागा 16 पैकी भारतीय जनता पक्ष जिंकलं. नक्की आनंद आहे, अभिमान आहे आणि समाधान आहे. बरं, खरं म्हणजे साहेब, तुम्हाला एकच विचारायची की अगदी शेतकरी कामगार पक्षामधून आपली इकडे एंट्री झाली आणि अनेक वेळेला यावर टीका देखील केली झाली होती. बाबा, शेतकरी कामगार पक्ष म्हणजे ग्रामीण भागामध्ये कायमस्वरूपी वर्चस्व, इकडे तुम्ही आलेले आहेत, आता ती परिस्थिती बदलणारच नाही असं त्यांना वाटत होतं. आता हा सगळा बदल पाहून तुम्हाला काय वाटतं? एक गोष्ट अशी आहे की माझा जन्म शेतकरी कामगार पक्षात झाला. मी शेतकरी कामगार पक्षामधून 2 निवडणुका जिंकलो खासदारकीच्या. तर शेका पक्ष मजबूत होता. ती त्यांची धारणा जी होती, इंडी पाटलांसारखे जे नेते होते, त्याचा तो परिणाम होता. पण त्याच्यानंतर जयंत पाटील 30 ते 35 वर्ष जिल्हा चिटणीस म्हणून राहिले. त्याच्यानंतर जिल्हा चिटणीस मंडळाला आम्ही ज्या सूचना केल्या की काही होईना आपल्या पक्षात बदल करायला पाहिजे, आपण राष्ट्रीय स्तरावरती काय ते विचार करायला पाहिजे, तो विचार करायला ते काय तयार नव्हते. परिणाम मला शेका पक्ष सोडावा लागला. काँग्रेसमध्ये गेलो. म्हणजे तसं काँग्रेस आणि शेकाप दोन्ही एकाच माळेचे मणी आहेत आणि त्या दोघांनाही बदलायला कधी त्यांनी मनात धरलंच नाही. उलट सिंह गर्जना करायची, या सर्वांना पक्षात घेऊ शेका पक्षात, पण राम ठाकूरला परत पक्षात घेणार नाही. आता त्यांची अवस्था अशी झालेली आहे की ते कुठं उभे आहे ते त्यांचं त्यांनी शोधावं. मला वाटते त्यांची अवस्था काय झाली, राहुल गांधींच्या मुळं काँग्रेसची अवस्था काय झाली, हे काँग्रेसनं शोधावं. त्याच्यातच त्यांना काहीतरी भावी काळातला रस्ता दिसेल. बाकी काही मला म्हणावंसं वाटतं. भाजपच्या नेत्यांनी चांगलं काम दिलं, मार्गदर्शन केलं, कार्यकर्त्यांना बरोबर घेतलं आणि त्याच्यामुळं भाजप एक ध्येय घेऊन आपले मग प्राईम मिनिस्टर असतील नरेंद्र मोदी, फडणवीस साहेब असतील किंवा आमचे रवींद्र चव्हाण मंत्री प्रदेशाचे असतील, या सर्वांचा एक उद्देश जो होता, राष्ट्र घडवायचं आहे. 2047ला आपण दृष्टिकोन ते ठेवलाय आणि त्याप्रमाणे ते काम करतायत. त्याला सर्व कार्यकर्त्यांनी साथ दिली आणि त्याचा परिणाम लोकांनी आम्हाला मतं दिली आणि भाजपा आज चांगल्या रीतीनं महाराष्ट्रात 1 नंबरला चमकतोय आणि महायुती ही सत्तेवर आहे. त्याचं कारण एकच आहे की एक संधपणानं सर्व काम चाललंय लोकहिताचं. पनवेल असेल किंवा उरण असेल, दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आलेला आहे. अर्थात तुम्ही उरणमधून या ठिकाणी आपण निवडणूक लढवली होती आणि आता इकडे तुम्ही शेतकरी कामगार पक्षातून इकडे प्रवेश केला. या सगळ्याचा देखील परिणाम झाला असं वाटतं? एक बघा, गेल्या 19 वर्षात गव्हाण जिल्हा परिषद कधी कोणाला मिळाली नव्हती, शेका पक्षाच्याच ताब्यात होते. परंतु मी यावेळी आल्यानंतर रामशेठ आणि मी दोघे
आम्हाला ती स्कूटरची बरीचशी उपमा दिली. ते स्कूटरच्या उपमेपेक्षा आम्ही मनापासून काम केला म्हणून आज आमची ती जिल्हा परिषद आली. मी पक्षातून बाहेर पडल्यावर आमचे शेका पक्षाचे आमचे नाही बोलणार, पूर्वीचे नेते वल्गना करायचे. आज जे मात्र एक गेला तर काय होतो, त्यांना महानगरपालिकेत सुद्धा दिसला आणि जिल्हा परिषद मध्ये दिसला जे मात्र काय आहे ते. रामशेठनं मी एकत्र आल्यावर आता मी काही मोठेपणात बोलणार नाही, पण आम्ही काही करू शकतो राजकीय याच्यात आणि लोकांना चांगलं करू शकतो. बरं, एकच फक्त म्हणजे वैदेही घरत ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आहेत, त्याच फक्त विजय झाला, बाकी सगळा शेतकरी कामगार पक्षाचा अगदी कम्प्लीट पराभव झालेला आहे. हे जे घाम दिसते ना, याचा परिणाम आहे. आणि लोकांनी दाखवलेला भारतीय जनता पार्टीवर विश्वास, विकासात्मक विश्वास, आणि हे ज्या पद्धतीनं आम्ही फिरत होतो त्या पद्धतीनं मला वाटतं लोकही बोलायची. काही जण बोलायची की आमचे वडील आहेत तोपर्यंत आम्हाला नको, आम्ही तुमच्याच सोबत आहोत. असेही बोलायला लागले. तरुण पिढी ही का बोलायला लागले याचं आत्मपरीक्षण नक्कीच आता करायची वेळ. आता मला वाटतं ते सगळं संपलेलं आहे. त्याच्यामुळे हे 100% ही जी तरुणाई रस्त्यावर उतरली आणि ज्या पद्धतीनं आम्ही सगळीकडे फिरलो आणि ज्या पद्धतीनं नागरिकांचा आमच्यावर विश्वास होता, ते समोरून बोलत होते, कोणी कानात बोलत होते. म्हणजे आता जी काही मतं पडलेत ते देखील सांगत होते की आम्ही तुम्हाला 2 मतं तुम्हाला टाकलेत, शेका पक्षाची 2 मतं, असे सुद्धा सांगितले. त्याच्यामुळे मला वाटतं आज जो ऐतिहासिक विजय झालेला आहे हा नक्कीच भारतीय जनता पार्टीचे नेते सर्वस्वी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय सीएम साहेब फडणवीस साहेब आणि चव्हाण साहेब आणि आमचे लाडके आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, महेशजी बालदी साहेब आणि जी जोडी फेमस झाली स्कूटीवर, खरं तुम्हाला सांगतो, जसं ही जोडी मी नेहमी गेल्या गव्हाण याच्यात पण आम्ही सांगितलं जिल्हा परिषदेच्या याच्यात की रामशेठ ठाकूर साहेब आप्पा आणि जयंत म्हात्रे साहेब भाऊ या दोघांनी जे गव्हाणमध्ये राहूनच ते सगळीकडे चालवत होते, हे कोणाला कळलंच नाही आणि याही पुढे कळणार नाही. कारण ही जोडी काय करू शकते हे आता चित्र स्पष्ट समोरच्याला दिसलं. बरं, महानगरपालिकेमध्ये देखील एक हाती सत्ता आपण मिळवली आहे आणि इथं तर संपूर्ण पराभव या ठिकाणी विरोधकांना पत्करावा लागलेला आहे. मागच्या वेळी जसे आरोप झाले धनशक्तीचा म्हणजे विजय, आता देखील तेच आरोप होतील, अशा वेळेला काय उत्तर असतं? धनशक्ती, ईव्हीएम आणि हेच सर्व बोलत राहणार आहेत आणि आम्हाला पुढची 5 वर्ष कामच करायचं. महापालिकेमध्ये आणि ते काय बोलतात, बोलणारे व्हॉइस राहिलाय का हो? आहे का कोण? महापालिकेमध्ये ज्या प्रभागामध्ये त्या महाविकास आघाडीचे लोक निवडून आलेले आहेत, तो कुठला विजय आहे तो त्यांनी स्पष्ट करून सांगावा, मग या विजयाचं उत्तर आम्ही देतो. बरं, अतिशय बोलकी प्रतिक्रिया आहे. म्हणजे ज्या ठिकाणी विजय होतो त्या ठिकाणी मग तो जनशक्तीचा विजय असतो असं साहेबांचं म्हणणं आहे. आता ते बोलले, लक्षात आलं. आणि जिथे पराभवाचा सामना करावा लागतो अशा ठिकाणी मात्र तो धनशक्तीचा विजय असतो. बाकी धनशक्ती आणि जनशक्ती कशा असते हे सामान्य मतदारांना सगळ्या गोष्टी माहितीच आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे नाही का, तर हा खरोखरच भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक विजय आहे आणि या सर्व विजयाचे शिल्पकार ही मंडळी इथेच आहे आणि त्यांची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया प्रभात पर्व न्यूजला आपण पाहिलेली आहे. या विजयाबाबत तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट याशिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता पनवेल. धन्यवाद.